भागा आता आटायाची नाही। रामकृष्णारी कुठून आलात तुम्ही माऊली? आमचा हवेली तालुका। बरं, पुण्यापासून तुम्ही या ठिकाणी वारी मार्गाने आलात। काय वाटतं एकंदरीत वारीचा काय अनुभव आहे? काय येता तुम्ही वारीसाठी? वारी म्हणजे कसं असतं थोडक्यात, ज्या वारीमध्ये आपले षडगुण निघून जातात ते घालवावेत ही प्रत्येकाची इच्छा असते। परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराजांची उक्तीप्रमाणे झालं, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा। खऱ्या अर्थानं हा पंढरीचा महिमा तुम्ही या ठिकाणी म्हटलात। या वारीसाठी शासनाने देखील जो महामार्ग आहे तो तयार केला, या अगोदर हा मार्ग होता का? नव्हता। आणि काय एकंदरीत वारकऱ्यांचे थोडे जे कष्ट असतात रस्त्याने चालायचे, कुठे चिखल असायचा, कुठे खड्डे असायचे, कुठे ट्रॅफिकला वळवावं लागायचं, तर या वारी मार्गामुळे नक्की वारकऱ्यांना काय फायदा होतो? वारक्यांना एक फायदा झाला महत्वाचा, म्हणजे की ज्या गाड्या असतात दिंडींच्या त्यांना मार्ग स्वतंत्र मिळालेला आहे। वारी चालण्यासाठी तो एक मार्ग स्वतंत्र सुखकर झाल्यामुळं वारीला चालणंही सोपं पडतंय। पूर्वी म्हणजे कसं बरेचसे ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे, वारी एका साईडने त्यालाच लागून ट्रक चालत होते, त्यामुळे गर्दीमध्ये ऍक्सिडेंट होऊन कुणाचं माहित पण झालेले असे बरेचसे केसेस झालेले आहेत। परंतु आता या शासनामुळे बरेचशी सुधारणा झाल्यामुळं आता असं ऐकायला देखील मिळत नाही, इतकी अवस्था झालेली आहे। त्याच पद्धतीनं वारकरी जिथे जिथे थांबतायत त्या पद्धतीनं तिथे जर्मन हँगर प्रकारचे जे टेंट आहेत ते मुख्य तळावर लावलेले आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी त्या टेंट मध्ये राहते आणि खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना याचं समाधान मिळतं की ज्या पालखी सोबत आपण जात असतो ती मानाची पालखी खऱ्या अर्थानं तिथे विसावते। त्याच पद्धतीनं त्याच्या आजूबाजूला वॉशरूम्स वगैरे याची सुविधा कुठेतरी दिसते। नक्की या सुविधा शासनाकडून दिलेल्या आहेत ते योग्य आहेत का आणि वारकऱ्यांना त्याचा लाभ होतो का? त्याच्यामुळं ज्या मुक्कामाला 2-2 दिवस, उदाहरणार्थ अकलूजमध्ये 2 दिवस असते, या पूर्वीची जी अवस्था होती त्याच्यापेक्षा त्यामध्ये जर पाहिलं तर अत्यंत सुधारणा झाल्या। जो विष्ठेचा प्रकार होता किंवा तंबूच्या शेजारी लोकांना, बाई माणसांना किंवा लघवीला जाणं अवघड होतं, ते खरोखर शासनानं अतिशय चांगले केले। त्याच पद्धतीनं हा जो वारी महामार्ग आहे त्याच्या पूर्ण जिथे जिथे तळातळांवर किंवा मध्ये ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर असतील, पोलीस असतील, ते सेवा देताना दिसतात। त्यांची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते का आणि ते शिस्तबद्धता ठेवतात का? काय सहकार्य होते एकंदरीत तुम्हाला? सहकार्य चांगलं आहे, संरक्षणही चांगलं आहे। एखादा आजारी पडला तर त्याला ताबडतोब अँब्युलन्स सुद्धा ते बोलून लगेच पुढे पाठवून देतात। खऱ्या अर्थानं पांडुरंग तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतो आहे आणि कुठलंही कार्य होण्यासाठी वारकऱ्यांची ही जी दिंडी आहे 16 वर्षानुवर्ष चालत आलाय, हळूहळू त्याच्यामध्ये बदल होताना दिसतोय। कुठेतरी महायुतीचं जे शासन आहे ते हिंदू धर्मासाठी आणि वारकऱ्यांसाठी कार्य करताना दिसतं का तुम्हाला? काय एकंदरीत तुमच्या भावना आहेत सरकारबद्दल? सरकार तसं म्हटलं तर पहिल्या सरकारपेक्षा आताचं सरकार खरोखर सुधारणा या दृष्टीनं पाहायचं झालं तर भरपूर सुधारणा वारकऱ्यांच्या दृष्टीने केलेल्या आहेत। आणि वारकऱ्यांना बरेचशा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काही टेंट नव्हते, काही ठिकाणी त्यांनी आता मोठे मोठे टेंट बांधून तिथं सुविधा केल्या आहेत, म्हणजे ज्यांना कशाचं झोपायला किंवा याला आसरा नाही अशा ठिकाणी त्यांनी ज्या छावण्या टाकल्यात मोठ्या मोठ्या, त्याचा फायदा होतो। तुला वचन हे माझं